कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्याचं प्रकरण आठवतंय ना? हो, फारच घोळ घालून ठेवला होता तिने। पण असे घोळ एजे सहन नाही करणार। बघतील आणि एक दिवशी वैतागून तिला बाहेर काढतील। काय चाललंय तुमचं? ते वेळ कमी आणि कामं भरपूर आहेत ना आज, तर वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं ते या दोघींना समजावून सांगत होते। रूपा, हाँ हळद व्यवस्थित घे हा, कमी पडायला नको। लक्ष्मी मॅमने सांगितलंय। ठीक आहे, अजून लागणार आहे ते। हो हो चालेल। जे काय असेल, हळदीच्या विधी दुपारी 1 पर्यंत संपायला हव्यात। माझ्या काही मीटिंग्स लाईन अप आहेत। लक्ष्मी, श्वेताच्या घरी तसं सांगून ठेव। येस एजे। पण एजे 1चा मुहूर्त आहे ना, तेवढा वेळ पुरणार नाही आपल्याला। तुम्हाला हवं असेल की मी या हळदीच्या इव्हेंट मध्ये हजर आहोत, तर दुपारी 1 पर्यंत सगळं संपवा। इज दॅट क्लिअर? येस एजे। एजे 1 मिनिट। मी एकदा सांगितलं ना, मला वेळ नाहीये। श्वेताच्या घरी इन्फॉर्म करा, ओके? पण एजे 1 मिनिट, मला जरा तुमच्याशी बोलायचं। एजे, मी किशोरना कॉल केला होता, ते लग्नाला येणार आहेत। जशी आपण बाकीच्या गेस्टची काळजी घेतो, तशीच या गेस्टची पण काळजी घ्या। एजे, भूतकाळ काही असला तरी किशोर या घरचा मुलगा आहे। तुम्ही त्यांना गेस्ट म्हणू नका प्लीज। इज दॅट क्लिअर? हाँ, हो, काळजी घेऊ इतर गेस्ट सारखी। आई कुठे गेली? आई, आई तू बॅग का भरतीये? आई तुला विचारतो मी, तू बॅग का भरतीयेस? आई तुझ्याशी बोलतोय मी। जाऊ दे अभिराम, तुला नाही समजायचं ते, सोड। मग चिडली काय आहेस तू? चिडले नाहीये मी। लग्न म्हणजे काय? 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, उरकून घ्यायला। 2 परिवार एकत्र येतात, 2 कुळ एकत्र जोडली जातात। या सगळ्या गोष्टी तू उरकून टाकल्यासारख्या उरकून टाकणार आहेस आणि जाणार आहेस। तुला जर हे लग्न अशा पद्धतीनं करायचं असेल ना, तर ते तुला मान्य असेल, मला मान्य नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।